जनतेच्या समस्येच्या बातम्या। मंगेश मोरे यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी 5 गावांचे ग्रामस्थ आक्रमक। 21 ऑगस्टपर्यंत उपोषण स्थगित। खेड, भोसते, निळी, शीव रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी 15 ऑगस्टपासून खेड पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने 5 गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणस्थळी दाखल झाले। ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले। जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, परिषद सदस्य सचिन धाडवे आणि पंचायत समिती सभापती अमिता पालेकर यांनी उपोषणस्थळी भेट देत मंगेश मोरे यांच्याशी चर्चा केली। रस्त्याच्या प्रश्नावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मंगेश मोरे यांनी आपले आमरण उपोषण 21 ऑगस्टपर्यंत स्थगित केले आहे। मंगेश मोरे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की 21 ऑगस्टपर्यंत रस्त्याच्या प्रश्नावर ठोस कार्यवाही झाली नाही तर पुढील आंदोलनाची भूमिका घेतली जाईल। दरम्यान 5 गावांतील ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे प्रशासनाला या रस्त्याच्या प्रश्नाची दखल घ्यावी लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। की आपल्याच भारतामध्ये असे इंजिनियर आहेत की वॉटर रस्ते बनवू शकतात, त्यांच्याकडे पूर्ण त्याची सगळं आहे अधिकार। ते येऊन ते सांगतात की आम्ही असं आपल्याकडे इंजिनियर आहेत, मंगेश मोरे तुम थांब रहो, हम तुम्हारे साथ हैं। मंगेश मोरे तुम थांब रहो, हम तुम्हारे साथ हैं। देशात इंजिनियरची कमी नाही, मग त्यांना काम चांगलं आहे। कारण मी तुम्हाला सांगतो, हा जो रोड आपला खराब झाला आहे, सगळ्यांना आपल्याला जो त्रास करायला लागतो आहे त्या रोडनी, खरोखर मी प्रशासनाला परवाजी सांगितलं की तुम्ही अधिकारी एक जावा आणि 4 फेऱ्या मारा तिकडे, तुम्ही अर्धवाडला परत या। आता जो कोंडविलचा रस्ता आहे, जेव्हा कोंडविलच्या लोकांना शिवमार्गे तिकडनं खेळात यायचं असेल तेव्हा तो माणूस विचार करतो की मला खेळात जायचं आहे, मी हा रस्ता पार करून कसा जाऊ। ही वस्तुस्थिती आहे सगळ्यांची, नागरिकांची, वाहन चालकांची, आमच्या रिक्षा चालकांची आहे। आणि या ताई बोलल्या ऐकावानं की कार्य होत नाही, बरोबर आहे, 5-6 वर्ष 10 वर्ष चालते, चांगले गेले पैसे वर्षात रस्ता पुढे टेंडर देणार म्हणजे काय? आम्ही टॅक्स नाही देत काय? आमच्या टॅक्सचे पैसे गेले कुठे? लोकप्रतिनिधी आहेत त्याला निवडून दिले आम्ही, आमच्या मतावर निवडून ते आज तिथं खुर्चीवर बसले। आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी करावं आधी आमच्या बरोबर येऊन बसायला आणि आम्हाला तिथं बोलवण्यापेक्षा त्यांनी इथं आमच्यामध्ये येऊन बसावं आणि जी काही चर्चा करायची ती इथं सर्व लोकांच्या समोर करावी। कारण आम्ही त्यांना निवडून आमच्या मतावर निवडून त्या खुर्चीपर्यंत गेले। आज इथं स्त्रिया पुरुष सगळे बसलेत का? मग तुमच्या घरातल्या स्त्रिया आज कुठे आहेत? त्यांनी आज येऊन या लोकांचे हाल विचारायचे। नगरपालिकेवर भडकवा फडक होणार, मग फक्त निवडणुका झाल्यावर भगवा फडकण्यावर विजय होत नाही। या माणसाच्या हृदयातनं त्यांची सेवा करून तुम्ही भगवा फडकवा, मग तुमचा खरा विजय होईल। आणि त्यांना ऐकणं भाग पडणार, कारण की हे पण ग्रामस्थ आहेत, हे पण ग्रामस्थ आहेत, सगळ्यांचं ऐकायला लागणार त्यांना। ओके, काही फोनवरती चर्चा झाली आणि गेल्या आठवड्यात मी उन्हाळे साहेबांना फोन केलं होतं। आमचं म्हणणं असेल तो 2 रस्त्याचा जो आहे तो तातडीचा विषय आहे, म्हणजे त्या रोडनी येता होता तुमच्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्या लोकांची काय हालत आहे, तर आमचं असं म्हणणं आहे की तो तातडीने वर्ग लोक करून घ्यावा। तातडी दादा 19, 20, 21 3 दिवस आहेत, कुठलाही तुम्ही 1 दिवस द्या, आम्ही दादांची पंधरा तारखेपासून सकाळपासून आम्ही सकाळपासून आमची हीच मागणी आहे की आम्हाला 3 महिन्यात तुम्ही ते वर्ग करून द्या। मग तुम्ही 15 तारखेपर्यंत रेवती मॅडम सुनील मोरे होते, आता तुम्ही आज आलात, पंचायत समिती विश्राम साहेब होते। 3 दिवस आपण
जनतेच्या प्रश्नासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे. नुकतंच तुम्ही आता तुमची चर्चा झाली, काय निर्णय घेतलेत उपोषणाच्या संदर्भामध्ये आणि काय पुढे आंदोलनाची दिशा आहे? आज आपला निर्णय असा झाला की आमचे सचिनजी धावडे तालुका प्रमुख आहेत कोण आणि राजीव आमरे आणि त्यांचं काय सिस्टम मंडळ आपल्या भेटीसाठी आलेलं. त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिले नाहीत की आम्ही माननीय राज्याचे पर्याय मंत्री रामदासभाई कदम आणि माननीय राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या समन्वयाने आम्ही त्यांनी आम्हाला सांगितले की जो वर्ग होणार आहे रोड तो आम्ही या लवकरात लवकर वर्ग करून पुढील जो रस्ता आहे तो लवकरात लवकर करू. त्याच्यासाठी 21 तारखेला मीटिंग त्यांनी घेतलेली आहे आमच्या सगळ्या सभासदांची. म्हणजे आम्हाला ठराविक जणांना बोलवले नाहीत. त्या 21 तारखेला कधी वर्ग होईल ते सांगणार आहेत. जर आम्हाला जर वाटलं की बा हे वर्ग आता होत आहेत की 2 महिन्यां 3 महिन्यां होईल तर आम्ही बोललो ठीक आहे होईल. पण नंतर बोलतील ती प्रोसिजर चालू आहे किंवा त्यांनी काय असं बोलले तर मग आम्हाला परत जे स्थगित उपोषण केले त्या उपोषणचा परत आम्हाला मार्ग अवलंबा लागणार आहे. तर तसे त्यांनी राजू आंबे आणि सचिनजी तावडे यांनी असं लेखी आले की तुम्हाला अवलंबावं लागणार नाही की तुमची मागणी ती पुरीच होईल आणि लवकर आम्ही मंजूर करूया. तुम्हाला आम्ही लेटर पण देऊ. या ठिकाणी नमस्कार. आज या ठिकाणी मोरे साहेबांनी दादांच्या भाईंच्या शब्दाला मान देऊन गेले 3 दिवस जे उपोषण चालू ठेवलं ते उपोषण आज या ठिकाणी स्थगित केलेलं आहे. मी या ठिकाणी गेले 8 दिवस त्यांचं पत्र आल्यानंतर आम्ही मंत्रालयामध्ये गेल्या 11 तारखेला तिथल्या सदस्यांना पाटील मॅडम असतील आमरे मॅडम असतील यांना घेऊन स्वतः ठिकाणी मी गेलो होतो आणि जे आपली रस्त्याचं कमी जे प्रोसिजर आपण जे PWकडे वगैरे करायचं काम चालू आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी आपण पूर्ण करून घेऊ. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण ह्या रस्त्याला 2.5 कोटीची मागणी केलेली आहे आणि तसा प्रस्ताव शासनाकडे गेलेला सुद्धा आहे. पण त्यासाठी आपण पहिल्यांदा हा रस्ता वर्ग होणं गरजेचं आहे. रस्ता वर्ग झाल्यानंतर ती सुद्धा प्रोसिजर लवकर लवकर पूर्ण करून जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाटील मॅडम असतील आपल्या आमरे मॅडम असतील ह्यांना सोबत घेऊन आपण त्या रस्त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर ह्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ. आणि आता आपण जे खड्डे भरण्याचं काम चालू केलेलं आहे म्हणजे चालू होईलच या 2-3 दिवसामध्ये. आज एस्टिमेटला अधिकारी गेलेत त्यासोबत तिथले दोन्ही जिल्हा परिषद सदस्य असतील आणि अन्य आम्ही त्या ठिकाणी पदाधिकारी असू आमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम या रस्त्याचं या ठिकाणी आपण पूर्ण करू आणि ह्यापुढे तुमच्यावरती उपोषणाची वेळ येणार नाही असा शब्द या ठिकाणी मी नक्कीच दादांच्या आणि भाईंच्या वतीनं आपल्याला सर्वांना देतो.